शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 12 जुलै 2024 रोजी जून 2024 पासून वाढीव 20% अनुदान टप्पा दिला जाईल अशी घोषणा केली होती. मात्र अद्याप शासनाकडून त्यासंबंधीचा आदेश निघालेला नाही. त्यामुळे शासनानं पुढील वाढीव टप्पा अनुदान आदेश काढावा. 15 मार्च 2024चा मान्यता आदेश रद्द करून सुधारित आदेश काढावा. या प्रमुख मागण्यांसाठी विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं 1 ऑगस्टपासून राज्यभरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येत आहे. कृती समितीनं आत्तापर्यंत भजन, कीर्तन, दंडवत, थाळीनाद अशी लक्षवेधी आंदोलनं करण्यासह मागील 3 दिवसांपासून चक्रीय उपोषण सुरू केलंय. आज कृती समितीनं खासदार धैर्यशील माने यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन केलं. यावेळी खासदार माने यांनी कृती समितीच्या मागण्यांबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी नामदार केसरकर यांनी खासदार माने यांना कृती समितीच्या मागण्यांबाबत आठवडाभरात निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. त्यांनी 20 ऑगस्टला कृती समिती पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी चर्चा घडवून आणण्याचं आश्वासनही दिलंय. मात्र जोपर्यंत शासनाचा लेखी आदेश निघून त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन मागं घेणार नाही यावर कृती समिती ठाम आहे. प्रतिनिधींनी किंवा लोकप्रतिनिधी किंवा राज्य सरकारनं आमच्या मागण्याकडे लक्ष द्यावं. त्याकरता आज सकाळी आम्ही माननीय खासदार धैर्यशील माने यांच्या दारात जाऊन बसलो होतो. त्यांच्या दारात ठिय्या आंदोलन केलं. जवळ 300 ते 400 लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. माननीय खासदारसुद्धा हे त्या ठिकाणी आमच्याबरोबर रस्त्यावरती बसले आणि त्यांनी डायरेक्ट शिक्षण मंत्री यांना फोन लावला. शिक्षण मंत्री महोदय म्हटले की तुमचा सगळा विषय पूर्ण झालेला आहे, येणाऱ्या पुढच्या आठवड्यात हा विषय पूर्ण होईल. त्यामुळे त्यांनी विनंती केली किंवा जर आंदोलन असेल तर मागं घ्या. परंतु त्यांनाही आम्ही सांगितलं की जोपर्यंत याची अंमलबजावणी होत नाही, GR येत नाही, तोपर्यंत का आम्ही हे आंदोलन मागं घेतलं जाणार नाही. त्यानंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर साहेब यांची भेट घेतली. त्यांनी मुख्य अधिकारी आहेत मंत्रालयातले, त्यांना फोन लावला. त्यांनीही सांगितलं की फक्त याचं कारणच एवढं आहे की येणारी जी विधानसभा आहे या विधानसभेच्या दरम्यान पुढं न जाता त्याच्या आतमध्ये काहीतरी अंमलबजावणी झाली पाहिजे. नाहीतर जो हे शासन असं आहे की उद्या करतो आज करतो असं करत करत अनेक दिवस काढले, परंतु यांच्यावरती आमचा विश्वास राहिलेला नाही. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन तसंच चालू राहणार. धन्यवाद. यानंतर कृती समिती सदस्यांनी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन लवकरच GR निघेल असं सांगितलं. कृती समितीच्या वतीनं उद्या शनिवारी जयसिंगपूरमध्ये माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. आजच्या आंदोलनात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह 400हून अधिक शिक्षक शिक्षिकांनी सहभाग घेतला.